Welcome to Language Lab. I'm Professor Poonam. In this video through we learn parts of speech in English as well Marathi language. आपण part of speech पाहणार आहोत. What is a part of speech? बेसिक इंट्रोडक्शन करून घेऊया. पार्ट ऑफ स्पीच हे कशासाठी मदत करतात किंवा त्याचा उपयोग काय आहे. पार्ट ऑफ स्पीच आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द इंग्लिश ग्रामर. म्हणजे इंग्लिश ग्रामरवर कमांड मिळवायची असेल आणि सेंटेन्स बनवायचे असेल तर आपल्याला ह्या 8 जे मेन 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत ह्यांचा उपयोग व्यवस्थित करावा लागतो. सो विच वन? फर्स्ट नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रीपोजिशन, कंजक्शन अँड इंट्रोडक्शन. नाउ आता आपण वन बाय वन पाहूया. चलो लेट्स फर्स्ट नाउन. What is a noun? Noun is a word used to name a person, place and thing or idea. For example, person, teacher, John, place, city or park. Thing मध्ये आपण book, fruits मध्ये आपण पर्टिक्युलर फ्रूट्सचं नेम घेऊया. आयडिया मध्ये लव, फ्रीडम. आता हे आपण पाहिलेलं आहे. तर हे आपण काही नेमिंग वर्ड्स पाहिलेले आहेत. ओके. आता सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल द डॉग चेज द कॅट इन द गार्डन. आता ह्या सेंटेन्समध्ये गार्डन, कॅट, डॉग हे काय झालेले आहेत? नाऊन आहेत. आता जसे आपण नाऊन पाहिलेले आहेत तसे नाऊन हे बेसिक आहे. आता पुढे आपण नेक्स्ट पाहूया प्रोनाऊन. व्हॉट इज अ प्रोनाऊन? अ प्रोनाऊन रिप्लेस अ नाऊन टू अवॉइड रिपिटेशन टाईप्स. म्हणजे जे वाक्य तयार करताना आपण रिपीट एकच शब्द वापरतो तो अवॉइड करण्यासाठी आपण प्रोनाऊन यूज करतो. फॉर एक्झाम्पल इथे आपण बॉयचं चित्र पाहतो आहे. आता इथे जर मी म्हणालो दिस इज अ अमित. अमित इज अ गुड बॉय. अमित इज अ व्हेरी क्लेवर बॉय. अमित वेअर अ व्हाईट टी शर्ट अँड ब्ल्यू कॅप. तर आपण प्रत्येक वेळेस काय होऊ, प्रत्येक सेंटेन्समध्ये मी अमित उच्चार वारंवार केल्याने इरिटेड होणार. त्याऐवजी जर मी म्हणाले ही इज अ बॉय, हिज नेम इज अमित, ही इज व्हेरी गुड बॉय, ही वेअर व्हाईट टी शर्ट अँड ब्ल्यू कॅप. तर इथे आपण अमित ह्या वर्डला रिप्लेस कशाने केलेला आहे? ही. जर मुलगी असेल तर आपण हीच्या ऐवजी शी, किंवा आपण काय करतो ही ऑर शी. आणि जर ॲनिमल्स, बर्ड्स यांच्याबद्दल जर इन्फॉर्मेशन द्यायचं असेल तर आपण तिथे इट वापरतो. डिमॉनेस्ट्रेटिव्ह तिथे आपण दिस ऑर दॅट, नियरेस्ट, फार ऑर वे त्याच्यासाठी. त्यानंतर रिलेटिव्ह हू, विच. फॉर एक्झाम्पल शी इज रीडिंग अ बुक अँड दिस इज माय फेवरेट शर्ट. मुलगा असेल तर आपण ही यूज करतो आणि मुलगी असेल तर आपण शी यूज करतो. ओके. नाव आता आपण प्रोनाऊन पाहिलं. नेमिंगला आपण रिप्लेस करतो किंवा तेच नाऊन रिपीट घेण्याऐवजी आपण जे अवॉइड करून जो पर्टिक्युलर वर्ड वापरतो त्याला प्रोनाऊन म्हणतो. आता नेक्स्ट आहे ॲडजेक्टिव्ह. अँड ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब ऑर मॉडिफाईज अ नाऊन ऑर प्रोनाऊन. म्हणजे ॲडजेक्टिव्ह काय करतो? नाऊन आणि प्रोनाऊन ह्यांना मॉडिफाईड करतो, म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा बदल करतो. आता बदल म्हणजे कसा करतो? आता फर्स्ट आपण डिस्क्रिप्शन पाहूया. डिस्क्रिप्टिव्हमध्ये इथे काय दिलेलं आहे? ब्युटिफुल. दिस बर्ड इज अ व्हेरी ब्युटिफुल. ओके. आपण काय म्हणतो? हे पक्ष्यांबद्दल आपण काय वर्णन केलं आहे? खूप सुंदर दिसतात. दिस बिल्डिंग आर व्हेरी टॉल. म्हणजे आपण बिल्डिंग्स तर आहेत पण ह्याच्याबद्दल आणखीन काय इन्फॉर्मेशन दिली? ॲडिशन इन्फॉर्मेशन देतो, त्याला आपण काय म्हणतो? ॲडजेक्टिव्ह म्हणतो. देन क्वांटिटीमध्ये आपण पर्टिक्युलर नंबर मेन्शन करतो. इथे आपण 5 मेन्शन केलेलं आहे. 5, 6, 8, 10 वॉट एव्हर. अँड मेनी. समटाईम्स आपण बोलतो मेनी. आय हॅव अ मेनी ऑफ बुक्स किंवा आय हॅव अ मेनी ऑफ गिफ्ट्स. इन दिस बर्थडे आय गॉट मेनी गिफ्ट्स. अशा प्रकारे आपण उच्चार करत असतो. नाऊ नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. द रेड कार इज फास्टर दॅन द ब्ल्यू वन. म्हणजे इथे सेंटेन्समध्ये कारबद्दल माहिती सांगितलेली आहे. कार इज अ जनरल नाऊन, आपण नाऊनमध्ये घेऊ पण त्याच्याबद्दल आणखीन इन्फॉर्मेशन काय घेतलेली आहे? पर्टिक्युलर सांगितलेलं आहे. कोणतं आहे? रेड कार आणि ब्ल्यू कार.
आता कार ह्या चालतात, पण त्याच्यावर पर्टिक्युलर आणखीन डिस्क्राईब काय केलेलं आहे, फास्टर. नाव नेक्स्ट आहे वर्ब. व्हॉट इज अ वर्ब? अ वर्ब एक्सप्रेस ॲक्शन ऑर स्टेट ऑफ बीइंग. म्हणजे वर्ब म्हणजे काय आहे, क्रिया. म्हणजे सेंटेन्समध्ये जो काही सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट जो काही क्रिया करतो त्या क्रियाबद्दल सांगितलेलं आहे. इथे आपण पाहतो ॲक्शन, रन अँड राईट. नाव स्टेट ऑफ बीइंग इज बिकम. एक्झाम्पल, शी रन्स एव्हरी मॉर्निंग. दे आर हॅपी. म्हणजे ती तर काय करते, आपण जर फक्त म्हणालो शी एव्हरी मॉर्निंग. सो ॲडवर्ब अँड ॲडवर्ब मॉडिफाईज अ वर्ब, ॲक्झॅक्टिव्ह ऑर अनदर ॲडवर्ब. आपण ॲडवर्ब म्हणजे काय करतो, ॲडवर्बमध्ये जो वर्ब म्हणजे जी क्रिया घडलेली आहे ती कशा प्रकारे घडलेली आहे ते आपण क्लिअरली सांगत असतो. इथे आपण टाईप्स पाहूया क्विकली. आता इथे आपण पाहतोय की कार्स ज्या आहेत त्या रस्त्याने जातात येतात, बट त्या कशा जातात, फास्ट जातात, क्विकली. कार रन्स फास्टली. नाव स्लोली. स्लोलीचं एक्झाम्पल आपण पाहतोय, स्ट्रॉबेरी डिप इन अ वॉटर व्हेरी स्लोली. नाव नेक्स्ट टाईम. आपण टाईम पण ॲडवर्बमध्ये मेन्शन करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आय परचेस द कार यस्टरडे, लाईक दॅट. ओके. नाव डिग्री, व्हेरी किंवा टू. आता इथे आपण सेंटेन्स पाहूया. शी स्पीक्स सॉफ्टली. म्हणजे एखाद्या मुलीबद्दल ती कशी बोलते ते सांगतात, वर्णन केलं जातं. बट हाऊ शी स्पीक व्हेरी सॉफ्टली. म्हणजे ती कशा प्रकारे बोलते हे आणखीन डिस्क्राईब करून सांगितलेलं आहे. देन नेक्स्ट आहे दे फिनिश द वर्क क्विकली. म्हणजे काम तर सगळेच पूर्ण करतात वेळेत, पण त्यांनी काय सांगितलेलं आहे, आणखीन डिस्क्राईब करून सांगितले काम कसं केलेलं आहे, क्विकली म्हणजे फास्ट करून झालेलं आहे. नाव प्रिपोजिशन. आता प्रिपोजिशन ह्या शब्दाचंच आहे की आपल्याला काय सांगत असतं, पोजिशन सांगते. जो आपण सब्जेक्ट किंवा वर्ब घेणार आहे त्याची पोजिशन सांगतोय. अ प्रिपोजिशन शोज द रिलेशनशिप बिटवीन अ नाउन or pronoun and other words. For example, on, under. This cat stand on the table. These people sit under the roof. Now before किंवा after. Okay. Then example, the book is on the टेबल. म्हणजे आपण काय म्हणतोय, बुक कुठे ठेवलेले, बुक तर आहे पण कुठे ठेवलेले पर्टिक्युलर आपण प्लेस सांगतोय. द बुक इज ऑन द टेबल. देन नेक्स्ट एक्झाम्पल, वी विल मीट आफ्टर लंच. म्हणजे इथे आपण काय सांगितलेले, पोजिशन सांगितलेली आहे. आफ्टर, बिफोर. आपण भेटूया, आपण कधी भेटूया, जेवणानंतर. म्हणजे एक पर्टिक्युलर आपण इथे काय केलेलं आहे, वेळ इथे सांगितलेला आहे. प्रीपोजिशन म्हणजेच प्रीपोजिशनमध्ये आपण काय दाखवतो की एखादी जी गोष्ट करणार आहोत तर त्याची पोजिशन आपण सांगत असतो. नाव वी कम नेक्स्ट कंजंक्शन. सो व्हॉट इज अ कंजंक्शन? अ कंजंक्शन कनेक्ट्स वर्ड्स, फ्रेज ऑर क्लॉजेस. म्हणजे काय करत असतं, दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारा जो एक शब्द असतो त्याला आपण कंजंक्शन म्हणतो किंवा जॉईनिंग वर्डसुद्धा आपण त्याला म्हणतो. कंजंक्शन इज अ बेसिकली टू टाईप्स ऑफ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स अँड सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणते आहेत, अँड, बट, ऑर. अँड सबऑर्डिनेटिंग बिकॉज, ऑल्दो. हे काय आहेत, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. कंजंक्शन्सवर आपण स्पेशल एक व्हिडिओ घेणार आहोत. त्याच्यामध्ये व्हॉट इज अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड सबऑर्डिनेटिंग हे आपण डीपमध्ये पाहणार. एक्झाम्पल, आय वॉन्ट टू गो बट आय वॉज बिझी. म्हणजे आता इथे काय दिलेलं आहे, दोन सेंटेन्स घेतलेले आणि त्या दोन सेंटेन्सला जोडणारा वर्ड कोणता आहे, बट. बट म्हटल्याच्या नंतर तिथे काय केलेलं आहे, सेकंड सेंटेन्सची पोझिशन चेंज झालेली आहे. देन शी स्टेड होम बिकॉज इट वॉज रेनिंग. इथे पण अगेन तेच सेम सांगितलेलं आहे. नाव इंटरजेक्शन. सो आपण कंजंक्शन पाहिले. व्हॉट इज अ इंटरजेक्शन? अँड इंटरजेक्शन एक्सप्रेस स्ट्रॉंग इमोशन्स ऑर रिॲक्शन. इथे आपण काय केलेलं आहे, इमोशन आपण इथे कन्वे करतो. लाईक एखादी गोष्ट सडनली कळाली तर आपण काय म्हणतो, वाव, व्हेरी नाईस. देन कधी कधी आपल्या मनाच्या विरुद्ध जर गोष्ट घडली किंवा उन्हाळ्यामध्ये हेवी ऊन असतं तर आपण काय म्हणतो, ओप्स, इट्स वेदर इज टू मच ऑफ हॉट. आणि जर एखादी आपण मॅच जिंकलो तर आपण रिॲक्शन देतो, हर, हेप, वी विल विन.
वी विन आपण असं रिॲक्शन देतो. तर ह्या सगळ्या कशामध्ये येतात? इंटरजेक्शनमध्ये. एक्झाम्पल, वाव दॅट्स अमेझिंग अँड ओप्स आय ड्रॉप माय पेन. म्हणजे इथे आपण काय होतो, आपला टोन चेंज होतो. त्यामुळे आपल्याला कळतं सिच्युएशन काय आहे. नाव इम्पॉर्टन्स ऑफ पार्ट ऑफ स्पीच. आपण 8 पार्ट ऑफ स्पीच इन डिटेलमध्ये पाहिलेले आहे. व्हॉट इज अ इम्पॉर्टन्स? हेल्प्स कन्स्ट्रक्ट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. म्हणजे ह्याच्या जर पार्ट ऑफ स्पीच व्यवस्थित केलं तर तुम्ही सेंटेन्स जे आहे ग्रामॅटिकल एकदम प्रॉपर वेमध्ये तर कन्स्ट्रक्ट करायला इझी जाणार आणि कम्युनिकेशन स्किलही आणखीन तुमची प्रॉपर हेल्प इम्प्रूव्ह व्हायला मदत होणार. नाव वी जस्ट जे आपण पार्ट ऑफ स्पीच पाहिलेलं आहे थोडंसं त्याच्यावरती आपण एक ओव्हरव्ह्यू करण्यासाठी सेंटेन्स घेऊया. 1 मिनटं व्हिडिओ पॉज करा आणि बघा हे सेंटेन्समध्ये तुम्हाला प्रॉपर नाऊन जे आपण 8 पार्ट ऑफ स्पीच घेतलेलं आहे ते इथे यूज करून हे सेंटेन्स सॉल्व करता येतं का. व्हॉट इज अ सेंटेन्स? द क्विक ब्राऊन बॉक्स जम्प्स ओव्हर द लेझी डॉग. नाव आन्सर, नाऊनमध्ये काय येणार आहे? फॉक्स अँड डॉग. ॲक्झॅक्टिव्ह आहे क्विक, ब्राऊन, लेझी. वर्बमध्ये आहे जम्प्स आणि प्रीपोजिशन आहे ओवर. ओके, नाव जस्ट वी recall again 8 part of speech. Basically 8 part of speech. First noun, then pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction and interjection. If you like this video, please subscribe this channel, press like button and share this video with your friend. Thank you for watching.